हरिओम, मी श्वेताज व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी साठवणीच्या पदार्थापैकी एक पदार्थ करते, तो म्हणजे आहे साबुदाणा चकली। तर या चकलीत मी एक अशी वेगळी ट्रिक वापरली आहे, तर ती तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेलच। इथे मी अर्धा किलो साबुदाणे रात्री भिजवून घेतलेत, छानपैकी भिजलेले आहेत ते, हे बघा। आणि ह्यामध्ये मी अर्धा किलो बटाटे घेणार आहे, कारण दोन्ही समप्रमाण असेल तर चकली व्यवस्थित होते, म्हणून इथे मी अर्धा किलो बटाटेसुद्धा घेतलेत। ह्याचे पूर्ण मी स्वच्छ धुवून सालं काढून आता ते किसून घेणार आहे। आणि इथे साबुदाणा मी मिक्सरला बारीक करते, त्यामागचं कारण म्हणजे मी म्हटलं होतं एक ट्रिक वापरणार आहे, कारण चकली आपण जर साबुदाण्याला थोडंसं प्लस मोडवर फिरवली तर आपली व्यवस्थित येते, म्हणजे ती अशी तुकडे पडत नाहीत किंवा गठ्ठे वगैरे होत नाहीत। म्हणून आपण इथे जरासं मिक्सरला हलकंसं फिरवून घ्यायचं आहे साबुदाणे, म्हणजे तो व्यवस्थित आपल्याला बाइंडिंग करता येतात। साबुदाणे बारीक करून झालेले आहेत। आता मी इथे बटाटेसुद्धा इथं किसून घेतो आहे, कारण असे जर स्मॅश केले तर त्याचेसुद्धा गट्टे राहू शकतात, मग ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्सअप होत नाहीत। म्हणून आपण इथे बटाटे किसून घेतलेत, त्यामुळे सगळं छान मिक्स होणार आहे। आणि आता इथे मी सगळं माझं मिक्स करून झालेलं आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स असं सगळं आपण एकत्र करूया। इथे चिली फ्लेक्स प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण घालू शकतो, मला जेवढे हवे तेवढेच घातलेत। दिसायलासुद्धा छान दिसतात ते जेव्हा आपण चकली सुकली आणि तळली की, त्यामुळे मी इथे जरा जास्तच घातलेत। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळे जिन्नस अगदी छान एकत्र झाल्यानंतर थोडंसं ह्याच्यावर हाताला तेल घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडंसं तेलाचा हात फिरवायचा आहे, म्हणजे जे थोडंसं चिकटलेलं असेल इकडे तिकडे ते सगळं व्यवस्थित होतं। हे बघा, असं छानपैकी तेल लावून घेते मी आता। आता माझं पूर्ण मिश्रण रेडी झालेलं आहे। आता मी चकल्या पाडायला घेते। ह्या चकल्या शक्यतो आपण कडकडीत उन्हातच वाळवायत, कारण त्यामुळे त्या वर्षभरसुद्धा चांगल्या टिकू शकतात। पूर्णपणे त्याला कसलाही वास मारत नाही किंवा चिवट वगैरे होत नाही, त्यामुळे त्या शक्यतो कडकडीत उन्हातच सुकवाव्या। त्यामुळे मी इथे छानपैकी ऊन पडलेलं आहे आणि आता उन्हात चकल्या 2 दिवस चांगल्या सुकणार आहेत। पण साबुदाणा जो मिक्सरला थोडासा हलकासा ग्राइंड करून घेतला होता, त्यामुळे काय झालं, चकली पाडताना शक्यतो तुकडे पडतात जर साबुदाणा अखंड घेतला तर, पण इथे तसा त्रास झाला नाही, त्यामुळेच आपण साबुदाणा मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा असतो। आता माझी चकली छान सुकली, ही बघा। साबुदाण्याच्या चकल्या झालेल्या आहेत, चांगल्या 2 दिवस कडकडीत उन्हात सुकलेल्या आहेत। हे बघा, एकदम कडक झालेल्या आहेत, चांगल्या 2 दिवस सुकवल्या होत्या आणि आता आपण त्या तळून घेऊ। तर इथे माझ्या चकल्या आता मी तळून घेते। खरोखरच चकल्या सुंदर झाल्या आहेत, चवीलासुद्धा खूप छान झाल्या आहेत। मी वापरलेली ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा, आणि एकदा ही ट्रिक तुम्हीसुद्धा वापरून चकल्या करून बघा, खरोखरच छान होतील। आणि कशा झाल्यात हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।